आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण नाचणीची आंबील बनवणार आहे। नाचणीची आंबील ही एक महाराष्ट्रातील पारंपरिक, पौष्टिक आणि शरीराला थंडावा देणारी अशी रेसिपी आहे। लोह, कॅल्शियम आणि फायबरचा खूप मोठा स्रोत म्हणजे नाचणी। चला तर मग थोडासाही वेळ न घालवता पटकन ही पौष्टिक आणि पारंपरिक रेसिपी बघूया। नाचणीची आंबील बनवण्यासाठी पाव कप इथे मी नाचणी घेतलेली आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ग्लास ताक घेतलेला आहे, चवीपुरतं मीठ आपण इथं वापरणार आहे आणि 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये नाचणी बारीक करून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली नाचणी आता बारीक झालेली आहे। आता एका बाउलमध्ये आपण हे सर्व पीठ काढून घेऊन थंड पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। साधारणतः 1 ते 1.5 वाटी पाणी मी इथं घेतलेले आहे। हे पीठ आता यामध्ये काढून घेऊया। आता हे हातानं हे मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे। तुम्ही बघू शकता हे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। यामध्ये गुठळी राहिलेली नाहीये। आता 1 तास हे पीठ आपण भिजण्यासाठी ठेवायचं आहे। 1 तास झालेला आहे। आता आपण हे पीठ भिजलेलं आहे, याची आंबील बनवूया। एका भांड्यामध्ये मी 1 ते 1.5 वाटी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे। पाण्याला आपल्या आता उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण हे नाचणीचे मगाशी पीठ जे पाण्यामध्ये मिक्स केलेलं होतं ते यामध्ये हळूहळू घालून त्यामध्ये गुठळी होऊन द्यायची नाही अशा पद्धतीने हलवणार आहे। गॅस कमी करून घेऊया। आता हे हळूहळू यामध्ये घालून हलवत राहायचं आहे। यामध्ये गुठळी झाली नाही पाहिजे। जसजसे नाचणीचे पीठ शिजत जाईल तसतसे या मिश्रणाला घट्टसरपणा किंवा थिकनेसपणा येईल। 5 ते 10 मिनिटं आपण याला कमी फ्लेमवरती शिजवून घेणार आहे। आपलं पीठ आता हळूहळू शिजायला लागलेलं आहे। या मिश्रणाला आता उकळी यायला लागलेली आहे। तुम्ही बघू शकता याला कमी फ्लेमवरती शिजवून द्यायचं आहे। अधूनमधून याला खालून असं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर आपलं पीठ हे पातेल्याला खाली लागू शकतं। तुम्ही बघू शकता आपल्या या मिश्रणाला अजिबात गाठ झालेली नाही, गाठ होऊन द्यायची नाही। 10 मिनिटे शिजवून घेतल्यानंतर बघू शकता याला असा दाटसरपणा आलेला आहे। आपले पीठ परफेक्ट अशी शिजलेली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊया। आपलं हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण यामध्ये घालायचे मसाले बनवूया। आता आपण या भांड्यामध्ये आलं, लसूण पाकळ्या आणि जिरे एकत्र बारीक करून घेणार आहे। याला आपल्याला जास्त बारीक करून घ्यायचं नाहीये, जाडसर अशी पेस्ट बनवायची आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता आपण आपलं नाचणीचं पीठ थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपण ही बारीक केलेली पेस्ट घालून घेणार आहे। नाचणीच्या पिठामध्ये क्षार, कॅल्शियम अतिशय भरपूर प्रमाणात असतात, फायबर असते। त्यामुळे ही आंबील वरचेवर करून घेतल्यामुळे आपल्याला होणारा कॅल्शियमचा किंवा इतर मायक्रो न्यूट्रियंटचा त्रास जो होतो तो कमी होतो आणि आपल्याला आपल्या शरीराला भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आणि फायबर मिळते। उन्हाळ्यामध्ये वरचेवर जर ही आंबील करून पिली तर आपल्याला आपल्या शरीराला खूप असा थंडावा मिळतो। त्यामुळे ही आंबील अतिशय पौष्टिक अशी आहे। तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये आपण मीठ घालून घेऊया। 1 चमचा मीठ मी इथे घेतलेलं आहे। तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता।
आणि यासाठी मी सैंधव मीठ वापरलेलं आहे, कारण आपण कच्चं मीठ ज्या वेळेला वरून खातो त्यावेळेला सैंधव मीठ आपल्या शरीरासाठी उत्तम असते. आता मी ताजं ताक केलेलं आहे, हे 1 ग्लास मी यामध्ये घालत आहे. ताकामुळे याची चव अतिशय वाढते. सगळ्यात शेवटी आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली आंबील आता तयार झालेली आहे. जर जास्त थिकनेसपणा वाटत असेल तरी देखील आपण यामध्ये थोडंसं ताक आपल्याकडे अवेलेबल असेल तर ते घालू शकतो. गरम असताना ताक घातल्यामुळे आपली आंबील फुटू शकते, त्यामुळे थंड केल्याशिवाय यामध्ये ताक घालू नका. तुम्ही बघू शकता अशा रीतीने सुंदर अशी आंबील आपली बनलेली आहे. आपण आता एका ग्लासमध्ये ती सर्व करून घेऊया. आता आपण या ग्लासमध्ये आपली आंबील घालून घेऊया. लोह, कॅल्शियम आणि फायबरचा खूप मोठा स्रोत असलेली नाचणीची आंबील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.